नमस्कार सगळे, कसे आहात? मजेत ना? समर्थ किचन मध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण ढाबा स्टाईल अंडा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत। कमी साहित्यात होणारा रुचकर असा पदार्थ। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अंडा मसाला तयार करण्यासाठी पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, मोहरी 1 चमचा, जिरं 1 चमचा घालायचं। यानंतर कढीपत्त्याची पानं, तरी ते मी कढीपत्त्याची पानं अशी बारीक करून घालते म्हणजे छान असा फ्लेवर येतो। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तरी ते मी 3 कांदे घेतले होते बारीक चिरून, तर हे यामध्ये घालायचे आहेत। तर कांदा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे शिजायला पटकन शिजला जातो आणि वेळ वाया जात नाही जास्त। आता हे छान असं परतून घ्यायचं मिनिटभर व्यवस्थित। आता मी मिनिटभर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आता एक तमालपत्र घालायचं आहे। तर तमालपत्राने छान असा स्वाद येतो। यानंतर आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। तर इथे मी 2 टोमॅटो घेतले होते, हे देखील बारीक चिरून घेतलेले होते। आता कांदा टोमॅटो छान व्यवस्थित असे शिजले पाहिजेत। कांदा टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे मी मीठ घालत आहे। तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन शिजला जातो। तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता इथे पाहू शकत असाल छान व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे। आता झाकण लावून एक 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर पाहूयात। तर कांदा टोमॅटो छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे, व्यवस्थित असा मऊ झालेला आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता यामध्ये मसाले घालायचे, तर हळद, धनेपूड घालायची, त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे आणि चटणी। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता कांदा टोमॅटो आणि सगळे जे मसाले घातलेले ते छान असे एकजीव झाले पाहिजे। तर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। यामुळे मसाला आणि कांदा टोमॅटो छान व्यवस्थित शिजला जाईल। तर आता इथे मी अर्धी वाटी पाणी घालत आहे। तर पाणी जास्त वापरायचं नाही, अगदी थोडंसं वापरायचं आहे। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाणी घालताना शक्यतो गरम घालायचं, थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर मग अंडा मसाल्याची चव बिघडू शकते। आता झाकण लावून एक 2 ते 3 मिनिटं पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर पाहूयात। मस्त असा मसाला व्यवस्थित शिजला गेलेला आहे, छान असा झालेला आहे, छान तर्री देखील आलेली आहे। आता यामध्ये उकडलेली अंडी घालायची आहेत आपल्याला। तर मी इथे उकडून घेतलेली आहेत 4 अंडी। तर त्याचे 2 भाग करून त्यामध्ये टाकायचं आहे। तर ह्या अंड्यांना तेलामध्ये फ्राय करून देखील टाकू शकता, पण मी तसं घालत नाही, कारण अंडं फ्राय केलेलं थोडंसं चामट लागतं। तर त्यामुळे अंड्याचे असे 2 भाग करून या मसाल्यामध्ये असं ठेवायचं आहे। तर इथे मी 4 अंडी छान व्यवस्थित कट करून घेतलेली आहेत आणि ती आता यामध्ये ठेवलेली आहेत। हा अंडा मसाला अतिशय जबरदस्त असा लागतो चवीला। चपातीसोबत, भातासोबत खूप अप्रतिम असा लागतो। तर हा मस्तच असा प्रकार नक्कीच करायला हरकत नाही। आता अंडी जी आपण कट करून यामध्ये टाकलेली आहेत, तर यावरती शिजवलेला मसाला घालायचा आहे, म्हणजे मसाला जो आहे तो अंड्यांनाही लागेल आणि छान अशी चव लागेल। तर इथे थोडं थोडं मी मसाला यावरती घालते। तर असा मसाला यावरती घातल्यानंतर एक 2 मिनिटं परत एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे। परत एक 2 मिनिटांनंतर पाहूया। मस्त असा मसाला शिजलेला आहे, छान अंड्यामध्ये मसाला मुरलेला आहे। तुम्ही पाहू शकत असाल किती मस्त दिसत आहे। तर मस्त गरमागरम असा अंडा मसाला ढाबा स्टाईल खाण्यासाठी तयार झालेला आहे। वरून कोथिंबीर घालायची आहे आणि भाकरीसोबत, चपातीसोबत, नानसोबत किंवा भातासोबत खाण्यासाठी मस्त असा ढाबा स्टाईल अंडा मसाला तयार झालेला आहे। अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।